जिल्ह्यामध्ये लोकांचे विविध प्रश्न आहेत, त्या प्रश्नावर मार्ग निघत नाही। प्रशासन योग्य तो म्हणजे निर्णय घेत नाही किंवा न्याय देत नाही। त्या संदर्भात आम्ही हा मोर्चा काढला होता। किती लोक सहभागी झाले होते? प्रशासनाकडून काय उत्तर दिलं? आश्वासन मिळालं काय? आता आम्ही निवेदन दिलेलं आहे, त्याच्यावर माननीय एडीओ साहेब काय काय मुख्य मागण्या आहेत तुमच्या? 21 मागण्या आहेत आमच्या। मुख्य मागण्या काय? आमच्या शेतकऱ्याच्या आहेत, विद्यार्थ्याच्या आहेत, आणखी बराच आहे। शिवाजी महाराजांचा जो पुतळा जो आहे, मिनिटाचा आहे का 2 घंट्याचा आहे का? प्रत्येक म्हणजे बहुतांश ग्रामसेवक महिनाभर गावात जात नाही। त्यानंतर आम्ही जर व्हिडिओला तक्रार करतो तर ते अक्षरशः व्हिडिओच्या समोर बसलेले असतात, त्यांच्या युनियनची धमकी देऊन। तालुक्यामध्ये कामगारांच्या प्रमाणपत्राबाबत ग्रामसेवक युनियननं अतिरेक केलेला आहे। सर काय नेमके मागण्या होत्या? प्रशासनाकडून काय उत्तर मिळालं? ग्रामीण भागामधल्या ज्या शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत, त्याच्या खूप प्रचंड समस्या आहेत। घरकुलाच्या समस्या आहेत, रस्त्याच्या समस्या आहेत। ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत, एसटी नाही, त्यांना या इकडे शाळा कॉलेजमध्ये यासाठी त्यांची काही व्यवस्था नाही, एसटी नाही, ह्या मागण्या आहेत। त्याचप्रमाणे ज्या पोलीस प्रशासनाशी संबंधित ज्या मागण्या आहेत, ग्रामीण भागामध्ये खूप गोष्टी अवैध धंद्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी सुरू आहेत। आणि जे काही घटना घडतात, जसं घारोटचं प्रकरण इतके दिवस झाले, परंतु तिथे जो ती जी घटना घडली की 2 तरुण युवक त्या ठिकाणी संशयास्पद त्यांचा मृत्यू झाला, घातपात आहे, ऍक्सिडेंट आहे। ऍक्सिडेंट आहे तर मग कुठलं वाहन आहे? कारण तो काही हायवे नाही की वाहन आलं आणि गेलं, छोटा रस्ता आहे, इथून जाणारे मोजके वाहन आहे। पोलीस डिपार्टमेंटला आम्ही आमच्याकडनं जी मदत पाहिजे ती दिली, तिथे ज्या सापडलेल्या घटनास्थळावर सापडलेल्या वस्तू दिल्या, परंतु कुठल्याही प्रकारचा त्याचा हे तपास व्यवस्थितरित्या नाही। आणि त्यामुळे जनतेमध्ये, ग्रामीण भागातल्या जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे प्रशासनाविरुद्ध की त्यांची सुनवाई होत नाही, त्यांच्या समस्याबद्दल कोणी ऐकायला तयार नाही। हे ग्रामसेवक गावामध्ये जात नाही, ते शेतकरी परेशान आहेत, त्याच्या समस्या घेऊन व्हिडिओकडे आले, व्हिडिओ ऐकत नाही। तर हा जो प्रचंड आक्रोश होता की 5,000पेक्षा 10,000च्या जवळपास ग्रामीण भागातली जनता याच्यामध्ये सामील झाली। प्रचंड जनतेमध्ये आक्रोश आहे। आम्ही प्रशासनाशी चर्चा केली, ते सगळे मुद्दे आम्ही आमच्या एसडीओ साहेबांना सांगितले आणि त्यांनी आश्वासन दिलं की जे या समस्याशी संबंधित जे डिपार्टमेंट्स आहेत, जे अधिकारी आहेत, त्यांच्याशी बोलून ते एक मिटिंग लावून हे सगळे मुद्दे कसे लावता येतील आणि जनतेचे प्रश्न आणि समस्या कशा सोडवता येतील याचा प्रयत्न करू, असं त्यांनी आश्वासन दिलं। एवढं करूनही जर प्रश्न मार्गी लागले नाही तर काय भूमिका आहे वंचित बहुजन आघाडीची? बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाच्या नुसार आम्ही थांबणार नाही, याच्यापेक्षा तीव्र आंदोलन होईल। थांबणार नाही। साहेबांचा जो आदेश असेल, सामान्य जनतेच्या समस्यासाठी, कष्टकऱ्याच्या समस्यासाठी वंचित बहुजन आघाडीने बाळासाहेब आंबेडकर नेहमी रस्त्यावर राहील। त्यामुळे आता मागे वळून बघणार नाही। आमचे प्रश्न जर सुटले नाही तर साहेब जो आदेश करतील, ज्या पद्धतीचं आंदोलन करण्याचा आदेश करतील, आम्ही देवाभाऊ हिवराड यांच्या नेतृत्वामध्ये संबंधित जिल्ह्यामध्ये आता आपण खामगावपुरचं आंदोलन सीमित ठेवलेलं आहे। मग लोकांचा जो असंतोष आहे, त्यांचे प्रश्न जर सुटले नाही तर साहजिक आहे जनतेचा असंतोष वाढेल आणि एक राजकीय पक्ष म्हणून, वंचिताचा पक्ष म्हणून आम्हाला त्यांच्या आक्रोशाला वाटतं मोकळी करून देणं आमची गरज आहे, आमची आवश्यकता आहे, ते आम्ही निश्चित करणार।